पंकजा मुंडे यांना वगळून आपल्याकडे एखादा ओबीसी चेहरा असावा, वंजारी समाजातील एखादा चेहरा असावा, वंजारी समाजातलं एखादं नेतृत्व तयार व्हावं, या उद्देशाने भाजपमध्ये साधारण 6-1 वर्षापूर्वी एक प्रयोग सुरू झाला होता. हा प्रयोग आता दहादांत फसताना दिसतोय. नेमका हा प्रयोग का फसलाय आणि भाजपने हा प्रयोग का सुरू केला होता, इथपासून आपण माहिती घेणार आहोत. आणि भाजपने जे नेतृत्व म्हणून जे चेहरे दिले होते ते कोण होते, हे सगळं आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश, तुम्ही पाहताय सरकारनामा. महाराष्ट्रात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे ओबीसी नेता म्हणून पाहिलं जातं. वंजारी समाजासोबतच ओबीसींच्या मनावर अधिराज्य करणारे ते नेते होते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आली ती पंकजा मुंडे यांच्याकडे. पंकजा मुंडेंनी ती जबाबदारी स्वीकारली देखील. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा नेटाने पुढे नेला. परंतु राज्यातील आणि केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जसा संपर्क गोपीनाथ मुंडे यांचा होता, जसा समन्वय त्यांचा होता, तसा पंकजा मुंडे यांना काही ठेवता आला नाही. परिणामी गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर पंकजा मुंडे यांना 5-6 वर्ष राजकीय संघर्षालाच तोंड द्यावं लागलं. आपल्याला डावललं जात असल्याची भावना, समर्थकांच्या मनाची होणारी घालमेल, आपलं राजकीय आयुष्य संपवलं जात आहे की काय, अशी भावना पंकजा मुंडे यांच्या मनात तयार झाली. या भावनेतूनच त्यांनी थेट राज्यातील आणि केंद्रातील प्रमुख नेत्यांवरच टीका करायला सुरुवात केली. याचा मोठा फटका त्यांना बसला. सुरुवातीला पंकजा मुंडे यांच्याकडील काही महत्त्वाची खाती काढून ती राम शिंदे यांना दिली गेली. पंकजा मुंडे यांना दुसरा मोठा फटका बसला तो परळी विधानसभा मतदारसंघात. त्यांच्या भावाकडूनच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यावेळी अशी चर्चा होती की पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी भाजपमधीलच काही चेहऱ्यांनी, भाजपमधीलच काही नेत्यांनी धनंजय मुंडे यांना मदत केली होती. विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर पुनर्वसन होईल अशी चर्चा समर्थकांमध्ये सतत सुरू असायची. पंकजा मुंडे यांना सुद्धा ती भाबडी आशा सतत लागून राहिलेली असायची. पण भाजपमध्ये दुसऱ्या बाजूला एक वेगळी स्क्रिप्ट तयार होत होती. वंजारी समाज, ओबीसी मतदाराला दुखवायचं तर नाही, पण त्यांचं नेतृत्व पंकजा मुंडेंकडून काढून घ्यायचं, अशी ही स्क्रिप्ट तयार होत होती. अशा पद्धतीनं भाजपमधील काही चाणक्यांनी डाव टाकायला सुरुवात केली. याच डावाचा पहिला अंक खेळला गेला तो रमेश कराड यांच्या रूपाने. विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांच्याऐवजी वंजारी समाजाच्याच रमेश कराड यांना भाजपने संधी देत त्यांना आमदार केलं. या राजकीय खेळीनं मुंडे समर्थकांमध्ये कमालीची चलबिचल सुरू झाली. पंकजा मुंडे यांनी काही काळ संयम राखला, पण राज्य आणि केंद्रातील भाजप नेतृत्वावर उघड टीका करण्याचा त्यांचा सिलसिला सुरूच होता. याचाच फटका पंकजा मुंडे यांना अधिक बसायला सुरुवात झाली. विधान परिषदेवर संधी हुकल्यानंतर 2020 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या जागांची चर्चा सुरू झाली. आता या जागेवर तरी आपल्याला न्याय मिळेल, आपल्याला संधी दिली जाईल, अशी भाबडी आशा पंकजा मुंडेंना होती. पण ती पण फोल ठरली. पुन्हा एकदा त्यांच्या नावावर फुली मारली गेली. यावेळी राज्यसभेसाठी वंजारी समाजातूनच डॉक्टर भागवत कराड यांचं नाव पुढे आलं. त्यांना संधी दिली गेली. विशेष म्हणजे विधान परिषदेवर पाठवलेले रमेश कराड काय किंवा त्यानंतर राज्यसभेवर पाठवण्यात आलेले भागवत कराड काय, हे दोघेही एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचेच झाले. हे दोघेही गोपीनाथ मुंडे यांच्याच तालमीत तयार झालेले, त्यांचेच पैलवान. पण त्यांच्याच नेतृत्वात आणि आशीर्वादाने या दोघांनी आपलं राजकीय आयुष्य घडवलं होतं. पण पंकजा मुंडे यांचा काट्याने काटा काढण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने रमेश कराड आणि भागवत कराड यांचा वापर केला. पंकजा मुंडे यांचं नेतृत्व बाजूला सारून नवे नेतृत्व उभं करायचं म्हणून भाजपतील नेत्यांचा हा प्रयत्न होता. भागवत कराड हे तसे उच्च शिक्षित, पेशाने डॉक्टर असल्याने ते पंकजा मुंडे यांना योग्य पर्याय ठरू शकतात असा वरिष्ठ नेत्यांचा अंदाज होता. राज्यसभेवर खासदार म्हणून किंवा देशाचे अर्थमंत्री म्हणून भागवत कराड यांचं प्रगती पुस्तक चांगले असेलही, पण पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून पुढे आणण्याचा त्यांचा नेतृत्वाचा हा प्रयत्न नापास ठरला. रमेश कराड यांची ओळख लातूरच्या बाहेर नसल्यानं त्यांनाही त्याचा फारसा फायदा झाला नाही. पंकजा मुंडे यांना खऱ्या अर्थानं पुन्हा उभारी मिळाली ती मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनानंतर. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला होता. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण आणि त्याच मागणीनं राज्यात, विशेषतः मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा उघड संघर्ष तयार झाला होता. ओबीसी नेतृत्व म्हणून छगन भुजबळ यांना मराठवाड्यातही मान्यता मिळेल असं चित्र एल्गार सभांमधून तयार केलं गेलं. पण भुजबळांचा प्रभाव फारसा दिसून आला नाही. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष चांगलाच चिघळला असताना याचा फटका 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसू नये यासाठी भाजपने सावध भूमिका घेतली. इथूनच पंकजा मुंडे यांच्या कमबॅकला सुरुवात झाली. ज्या पंकजा मुंडे यांना सातत्यानं डावललं गेलं असल्याची भावना तयार झाली होती, त्यांना अचानक बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली.
अर्थात पंकजा मुंडे यांना बहिणीची उमेदवारी कापूनच दिली होती, पण यामुळे कुठेतरी का होईना पण आपल्याला संधी मिळतेय म्हटल्यावर त्या निवडणूक लढायला तयार झाल्या. मात्र मराठा आरक्षणाच्या हवेत त्यांचा पराभव झाला. अवघ्या 7,000 मतांच्या का फरकानं असेना पण त्यांची दिल्लीवारी हुकली. मराठवाडा आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सत्ताधारी भाजपचे उमेदवार अगदी पालापाचोळ्यासारखे उडून गेले. लोकसभेत महाराष्ट्रातून जोरदार दणका बसल्यानंतर भाजपने जिरवाजिरवीचे त्यांचे जे प्रयोग होते ते थांबवले. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाच्या काळात ओबीसी आणि वंजारी समाज हा पंकजा मुंडे यांच्याच पाठीशी असल्याचं प्रकर्षानं दिसून आलं. त्यांना पर्याय म्हणून पुढे करण्यात आलेले रमेश कराड, भागवत कराड यांना समाजानं कधी स्वीकारलंच नाही. ही वस्तुस्थिती भाजपच्या नेतृत्वातल्या लक्षात आल्यानंतर केंद्रीय नेतृत्वानं पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करायचा निर्णय घेतला. विधान परिषदेवर संधी देत त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा मानाचं पान दिलं गेलं. पंकजा मुंडे यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा फायदा भाजपला मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झाला. नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील या निवडणुकांमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं. याउलट पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून ज्या रमेश कराड आणि भागवत कराड यांना मागच्या दारानं आणण्यात आलं होतं त्यांनाच भाजपच्या संघटनात्मक आणि राजकीय यशात कुठेही फारसा फायदा झाला नाही. भाजपने विधान परिषदेत संधी दिलेले रमेश कराड 2024 मध्ये लातूर ग्रामीणमधून विधानसभेवर निवडून गेले, तर भागवत कराड यांना पुन्हा आपल्याला राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. पण भाजपने पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून ज्या भागवत कराड यांना केवळ राज्यसभेवरच संधी दिली नाही तर अर्थ खात्याचं राज्यमंत्रीही केलं, ते फेल ठरले. अगदी महापालिका निवडणुकीतही त्यांचा शब्द फार चालला नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्व पुन्हा त्यांना संधी देईल याची शक्यता अगदीच कमी असल्याचे चित्र आहे. आपल्याला ही स्क्रिप्ट आणि हे विश्लेषण दिलं होतं जगदीश पानसरे यांनी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओंसाठी सरकारनामाला फॉलो करायला विसरू नका.